आज आमदारांचा देखील शपथविधी पार पडला। ठाकरेंच्या आमदारांचा त्यासोबतच महाविकास आघाडीतल्या आमदारांनी काल शपथ घेतली नव्हती, त्यांनी आज शपथ घेतलेली आहे। दर्यापूरचे आमदार गजानन लवटे सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल शपथ घेतली नव्हती परंतु आज तुम्ही शपथ घेतलेली आहेत। संपूर्ण कुटुंब जे आहे ते तुमचं या ठिकाणी आलं होतं शपथविधीसाठी, काय भावना आहेत, काय सांगाल? काल पण शपथ घ्यायला झालो होतो, पण वरचा आदेश जो आदेश असला तो आम्हाला पाळावाच लागतो। आणि आज शपथविधीला माझं सर्व कुटुंब आहे, माझी मुलगी, माझी पत्नी वगैरे, माझी मुलं, सगळे कुटुंब माझ्या शपथविधीला आलेले आहेत। आणि खूप आनंद होतो आहे की पहिल्यांदा एवढ्या महाराष्ट्राच्या मोठ्या विधान भवनात मी प्रवेश केला, तो खूप मोठा आनंद आहे। त्यावेळेस एक भरून आलो होतं, पण खूप आनंद आहे। निवडणूक लढायची तयारी होती, त्यासोबत त्यावेळेस अडसूळ यांचं तुमच्यासमोर, अभिजित अडसूळ यांचं तुमच्यासमोर आव्हान होतं। ते वारंवार जे आहे ते ठाकरे गटावरती टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यावेळेस नक्की काय भावना होत्या? तुम्हाला वाटलं होतं का एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये तुम्ही पोचाल म्हणून? अभिजित अडसूळ तसे आमचे पहिले जुने आमदारच आहेत आणि त्यांना मी सांगितलं होतं की माझी तयारी आहे। आणि त्यांनी मला विचारलं होतं तुम्ही उभे राहणार आहे का? मी म्हटलं हो, उभं तर राहणारच आहे। मग आता निवडून आल्यानंतर आता जे आहे ते आहे, त्याच्याबद्दल आता काही नाही। आता ते पराजित झाले, पण मित्रसंबंध कायम आहेत, असं काही नाही। वारंवार टीका करताना पाहायला मिळतात, तुमच्यावरती असतील किंवा उद्धव ठाकरेंवरती असतील, पक्षावरती। तो त्यांचा आता वैयक्तिक वरचा प्रश्न आहे, त्यावर मी न बोललेलं बरं। त्यावर मोठे मोठे नेते बोलणारच आहेत। दर्यापूर मतदारसंघ अमरावतीमध्ये येतो। अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर यशोमती ठाकूर असतील किंवा इतर नेते असतील, त्यांचा पराभव झाला। आणि ज्या नवनीत राणा होत्या त्यांचे पती रवी राणा देखील निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी अमरावतीमध्ये आमदार आहात, तर पक्षाची मजबूत करणं असेल किंवा पक्षाची संघटना बांधणं असेल, हे कशा पद्धतीने काम तुमचं त्या ठिकाणी सुरू असेल? आता पक्षांनी खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। आणि मतदारसंघातून मी एक आमदार, म्हणजे अमरावती जिल्ह्यातून एक आमदार निवडून आले आहे। बाकी लोक जरी पडले असले तर त्यांचा सपोर्ट मला आहे। आणि बांधणी ही सर्वांना सोबत घेऊन निश्चितच बांधू आणि मजबूत करू। पक्षाची जी स्थिती आहे ते सगळी मजबूत करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय आणि मतदार संघातले जे आमचे दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघातली जी मायबाप जनता आहे, त्या जनतेनं खूप मोठ्या मतास्वरूपी आशीर्वाद दिला आहे। त्या मतास्वरूपी आशीर्वादामुळेच एवढ्या मोठ्या सभागृहात मी पोचलो। त्यामुळे त्या जनतेचे खूप मोठे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे आणि त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही, एवढंच त्यांना सांगू इच्छितो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की दर्यापूरचे आमदार गजानन लवटे जे आहेत ते या ठिकाणी शपथविधीसाठी पोहोचले होते, कुटुंबासहित संपूर्ण पोहोचले होते। आमच्यावरती जी जबाबदारी आहे, जी जनतेने जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी नक्की आम्ही पार पाडू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदारांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।